मित्रांनो, स्वप्नील सर जे की हिंजवडीमधून आहे त्यांनी घेतलेली आहे मोरया कार्समधून कार. तर अभिनंदन सर. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे जरा आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. पहिले तर सगळ्यांना नमस्कार. अतिशय चांगल्या पण कंडिशनची आम्हाला गाडी दत्ता सरांनी अवेलेबल करून दिली आहे. त्यामुळे मी मोरया कारचे मनापासून धन्यवाद मानू इच्छितो. ओके. बरं, गाडीची डील कशी वाटली? गाडीची कंडिशन कशी होती? कंडिशन तर अतिशय उत्तम होती आणि त्यांनी आम्हाला एक 2-3 दिवसामध्ये लोन फॅसिलिटी पण अवेलेबल करून दिली. अच्छा. आणि सर्व्हिस पण आम्हाला खूप आवडली ती. ओके. आणि किमतीमध्ये कसं म्हणजे नेगोशिएशन? निगोशिएशन आमच्या म्हणजे मनाप्रमाणे झाले, बऱ्यापैकी झाले. ओके, चालते. चला, अभिनंदन. तर मित्रांनो, तुम्ही देखील मोरया कार्समधून अशाच पद्धतीनं एक हॅपी कस्टमर म्हणून गाडी घेऊ शकता. सो आता पुढे भरपूर चांगला स्टॉक आहे. आता सर करायची स्टॉकला सुरुवात. नक्की. तर मित्रांनो, भरपूर गाड्या मोरया कार्समधून सेल होत आहे. आता पावसाळा देखील आलेला आहे. कमी प्राइसिंग झालेली या ठिकाणी. MH12 MH14 गाड्यांची तुम्हाला माहिती असेल. म्हणजे MH12 आणि MH14 जे पासिंग असतं त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर मागणी असते. मोरया कार्सने प्राइस देखील कमी केलेले आहेत. येस सर, प्राइस देखील आपण ड्रॉप केलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे सर्व 12-14 मध्ये गाड्या मिळणार तुम्हाला. ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. फक्त तुमचं सिबिल चांगलं पाहिजे. गाडी तुम्हाला वेल मेंटेन मिळणार फक्त मोरया कारमध्ये. ऑल महाराष्ट्र लोन करून देऊ. गाडी कंडिशन चांगले असतात आपल्याकडे. तुम्ही या मेकॅनिकली चेक करा, गाडीचे पेपर्स चेक करा आणि मोरया कारमधून तुम्ही कार खरेदी करू शकता. नक्कीच. तर आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहिली गाडी सर आपली. पहिली गाडी आपल्याकडे नेक्सॉन आहे. 2023ची गाडी, सिंगल ओनर. गाडी चालली फक्त 27,000 किलोमीटर. पेट्रोलमध्ये गाडी आहे. मॅन्युअल इयरबॉक्समध्ये आहे. सनरूफ आहे गाडीला. व्हाईट कलरमध्ये गाडी, एकदम वेल मेंटेन गाडी आहे. या गाडीची प्राइस आपण 10,50,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. ओके. आफ्टर मार्केट ॲक्सेसरीज सुद्धा आहे गाडीला. अलॉय व्हील बसवलेले आहेत. आतल्या साईडने इंटेरियर सुद्धा तुम्ही पाहू शकता. सो फीचर लोडेड गाडी आहे आणि या गाडीचा देखील तुम्ही नक्की विचार करू शकता. किमतीमध्ये मान सन्मान नक्की करून देऊ. ओके, चालेल. पुढची गाडी आहे. पुढची गाडी माझ्याकडे क्रेटा आहे. 2018ची गाडी, सिंगल ओनर. गाडी फक्त 66,000 किलोमीटर चाललेली. प्युअर पेट्रोल 1.6 SX मॉडेल आहे. E+मध्ये. गाडीची प्राइस आपण 8,50,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके, चालते. तर क्रेटा जर पाहिली, ही सुद्धा अलॉय व्हील गाडीला एकदम ब्रँडेड टाकलेले आहेत. कंडिशन पाहू शकता. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे एस क्रॉस आहे. 2017ची गाडी, सिंगल ओनर. गाडी चालली 1,12,000 किलोमीटर. डिझेलमध्ये गाडी, जेटा वेरियंट आहे. गाडीची प्राइस फक्त 6,99,000. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके, 6,99,000. डिझेल इंजिनमध्ये गाडी आपल्याला. पुढची गाडी सर. पुढची गाडी आपल्याकडे डस्टर आहे. 2013ची गाडी, सेकंड ओनरमध्ये. गाडी चालली 1,40,000. डिझेलमध्ये गाडी आहे. RXZ वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 4,50,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. 2013ची याच्यावरती लोन होईल? येस, लोन करून देऊ ना आपण त्याच्यावर. ओके, चालते. तर गाडी जर पाहिली, RXZ वेरियंट आहे. रिअर AC वेरियंट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. पुढची गाडी सर. पुढची गाडी आपल्याकडे ऑडी Q7 आहे. 2011ची गाडी, सेकंड ओनरमध्ये गाडी आहे. गाडी 1,00,000 किलोमीटर चाललेली. डिझेलमध्ये गाडी आहे. टॉप एंड वेरियंट आहे. गाडीला सनरूफ देखील आहे. गाडीची प्राइस आपण 9,95,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. पुढची गाडी आपली. पुढची गाडी आपल्याकडे i10 निओस आहे. 2022ची गाडी, सिंगल ओनरमध्ये. गाडी फक्त 25,000 चाललेली. स्पोर्ट वेरियंट आहे. पेट्रोल प्लस CNG कंपनी फिटेड आहे. गाडीची प्राइस आपण 7,25,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. निओस जर पाहिली, कमी किलोमीटर आहे. कंपनी फिटेड CNG मध्ये. येस, चालते. व्हाईट कलरमध्ये गाडी. पुढची गाडी. पुढची गाडी माझ्याकडे बलेनो आहे. 2023ची गाडी, सिंगल ओनर. गाडी चालली फक्त 16,000 किलोमीटर. पेट्रोलमध्ये गाडी, अल्फा वेरियंट, ॲटो गिअरबॉक्स. एकदम वेल मेंटेन गाडी. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या. फक्त 16,000 चाललेली गाडी. टॉप एंड वेरियंट आहे. या गाडीची प्राइस आपण 9,75,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण मानसन्मान करून देऊ. ओके, 9,75,000. पुढची गाडी आपली. पुढची गाडी माझ्याकडे डिझायर आहे. 2017ची डिसेंबरमधली गाडी. VDI वेरियंट आहे. डिझेलमध्ये गाडी आहे. सिंगल ओनर आहे. गाडी चालली 80,000 किलोमीटर. गाडीची प्राइस आपण 7,40,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. आणि VDI वेरियंट आहे. येस. सो बेसिकली डिझायर जर पाहिली, डिझेल इंजिनमध्ये ॲव्हरेज देखील तुम्हाला नक्कीच चांगलं भेटतं. येस. आणि गाडी देखील मेंटेन आहे. सो या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता. पुढची गाडी. पुढची गाडी माझ्याकडे निसान टेरेनो आहे. 2014ची गाडी, सिंगल ओनरमध्ये गाडी. गाडी 1,25,000 किलोमीटर चाललेली. डिझेलमध्ये गाडी.
XV वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 4,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. गाडीवरती 3.5 ते 4 लाख रुपये आपण लोन अवेलेबल करून देऊ. क्या बात आहे, म्हणजे याच्यावरती पण लोन येस करून होऊन जाईल. डिझेल इंजिनमध्ये निसान टेरानो कंडिशन तुम्ही पाहू शकता. पुढची गाडी माझ्याकडे इग्निस आहे. 2018ची गाडी, सिंगल ओनरमध्ये गाडी फक्त 54,000 किलोमीटर चाललेली. टॉप एंड वेरियंट आहे, बटन स्टार्टमध्ये, कीलेस एंट्री, पेट्रोलमध्ये गाडी, झेटा वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 4,95,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ही गाडी असणार आहे. कंडिशन जर पाहिली ना, गाडी एकदम टिपटॉप आहे. सिटीमध्ये वापरण्यासाठी एकदम सायलेंट इंजिन या गाडीचं आहे. पुढची गाडी माझ्याकडे नेक्सॉन आहे. 2022ची गाडी, सिंगल ओनरमध्ये गाडी फक्त 23,000 किलोमीटर चाललेली. पेट्रोलमध्ये गाडी, XM वेरियंट आहे. गाडीला सनरूफ देखील आहे. या गाडीची प्राइस आपण 9,75,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. ओके. 9,75,000. ओल्ड लुकमध्ये ही गाडी आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता. सनरूफ आहे, मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये, पेट्रोल इंजिन असणार आहे सर. येस. पुढची गाडी माझ्याकडे ब्रिझा आहे. 2018ची गाडी, सिंगल ओनरमध्ये गाडी फक्त 50,000 किलोमीटर चाललेली. डिझेलमध्ये गाडी, ZDI वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 7,99,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. पुढची गाडी माझ्याकडे MG हेक्टर आहे. 2019ची गाडी, सिंगल ओनर. गाडी चालली फक्त 93,000 किलोमीटर. डिझेलमध्ये गाडी, शार्प वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 16,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो आणि डिझेल इंजिन आहे. गाडीची कंडिशन तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून, व्हाईट कलरमध्ये. पुढची गाडी माझ्याकडे S-क्रॉस आहे. 2018ची गाडी, सिंगल ओनरमध्ये, डिझेलमध्ये गाडी, झेटा वेरियंट आहे. गाडीची प्राइस फक्त 7,99,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. गाडीवरती 6.5 ते 7 लाख रुपये आपण लोन करून देऊ. ओके. लोन फॅसिलिटीज सुद्धा इथे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही जर लांबून हा व्हिडिओ पाहत असाल तर स्क्रीनवरती नंबर आहे, तुम्ही कॉल करा. या ठिकाणाहून तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल लोनच्या संदर्भात, की लोनची जी प्रोसेस आहे ती कशी राहते आणि डाऊन पेमेंट देखील तुम्हाला किती भरावं लागणार आहे. पुढची गाडी माझ्याकडे नेक्सॉन आहे. EVमध्ये 2021 नोव्हेंबरची गाडी, सिंगल ओनरमध्ये. गाडी 43,000 किलोमीटर चाललेली. XZ प्लस वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 9,99,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. नेक्सॉन जर पाहिली, हिला जी सर्टिफाईड रेंज आहे ती एक 350 किलोमीटर आहे. बट ॲक्च्युअलमध्ये 200 किलोमीटरच्या आसपास तुम्ही रेंज या गाडीची घेऊ शकता. अंडर वॉरंटी ही गाडी असणार आहे. सो 9,99,000 त्याच्यामध्ये पण सर मानसन्मान असणार आहे. नक्की होऊन जाईल. विदाऊट सनरूफ ही गाडी असणार आहे. पुढची गाडी माझ्याकडे ब्रिझा आहे. 2020ची गाडी, सिंगल ओनर. गाडी चालली फक्त 48,000 किलोमीटर. डिझेलमध्ये गाडी, ZDI वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 9,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. 9,50,000 रुपये. ब्रेझा आहे, 2020चं मॉडेल. ओके. शेवटच्या लॉटचं हे व्हेरियंट असणार आहे, कारण की 2020मध्येच जी ब्रेझा आहे डिझेल इंजिनमध्ये ही डिस्कंटिन्यू करण्यात आलेली होती. पुढची गाडी माझ्याकडे XUV 500 आहे. 2015ची गाडी, 15 नोव्हेंबरमधली, सिंगल ओनर, टॉप एंड वेरियंट गाडी आहे. डिझेलमध्ये 1 लाख किलोमीटर चाललेली. W10 वेरियंट आहे. गाडीला सनरूफ आहे. मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये गाडी. या गाडीची प्राइस आपण 8,95,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. ओके, चालतं. पुढची गाडी माझ्याकडे इऑन आहे. 2015ची गाडी, सिंगल ओनर. गाडी फक्त 77,000 किलोमीटर चाललेली. पेट्रोलमध्ये गाडी आहे. या गाडीची प्राइस आपण 2,65,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. पुढची गाडी माझ्याकडे रिट्स आहे. 2011ची गाडी, सिंगल ओनर. गाडी चालली फक्त 58,000 किलोमीटर. पेट्रोलमध्ये गाडी, ZX आहे, टॉप वेरियंट आहे. ही गाडी मिळणार आहे फक्त 2,95,000 मध्ये. ओके. 2,95,000. येस. ZX वेरियंट रिटचं कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. माझ्यामध्ये याच्यावरती पण लोन होऊन जाईल थोडंफार. नाही, यावरती नाही व्हायचं. ओके, चालतं. सो लोन ज्या गाड्यांवरती होतं त्या ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी नक्कीच करू शकता. बाकी हा काय स्टॉक आहे, याच्या व्यतिरिक्त देखील भरपूर स्टॉक या ठिकाणी असतो. सो व्हिजिट करा. बाकी मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, तुम्ही एक मोरया कारला व्हिजिट करा. आपल्याकडे गाड्यांचा स्टॉक भरपूर असतो. एखादी गाडी अवेलेबल नसेल तर आपण ती अवेलेबल करून देण्याचाही प्रयत्न करतो. तुम्ही या मेकॅनिकली चेक करा, पेपर्स चेक करा. गाडीवरती आपण लोनही करून देऊ. सो तुम्ही नक्की मोरया कारला व्हिजिट करा एकदा. आणि तुम्हाला जर समजा काही गाड्यांचे डिटेल्स लागत असतील, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. त्यावर तुम्हाला डिटेल वगैरे सर्व मिळून जाईल. मेसेज करा, कॉल करा, सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, हा काय स्टॉक होता. बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असं एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.